पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तुला दिसतंय ना, तू यायच्या आधी इथं सगळे किती आनंदात होते। छान क्रिकेट खेळत होतो आम्ही। तू इथं आलेला कोणालाही नकोयस आकाश। पण मी इथे का आलोय हे तरी विचार ना। त्याची काहीही गरज नाहीये। सौरभनं आखून दिलेली लक्ष्मण रेखा ओलांडून तू त्याचं काहीही जस्टिफिकेशन दिलंस तरी आम्हाला ते नकोय। हरकत नाही। माई माझ्या आईसारखी आहे, तिच्याशी तरी बोलू शकतो ना। नाही नमस्कार करतो। असू दे। छान काहीतरी द्यायला आलोय। हे घ्या श्रीमंत, हे घ्या। माई लग्न करतोय। तुम्ही पण या सगळ्या का पत्रिका देऊ? काही नाही, तुम्ही सगळेजण अनुच्या खूप जवळचे आहात। मला असं वाटलं की आपण स्वतःहून जावं, आग्रहाचं निमंत्रण तुम्हा सगळ्यांना द्यावं की लग्नाला यायचं। कमाल आहे, असे स्तब्ध का झाला तुम्ही सगळेजण? कसं आहे माई, अनु जर इतरांच्या प्रेमात पडू शकते, एका नवीन आयुष्याला जर ती सुरुवात करू शकते, तर मला असं वाटलं की मला सुद्धा तो हक्क आहे आपल्या हव्या त्या माणसाच्या प्रेमात पडण्याचा, नवीन आयुष्य सुरू करण्याचा। बरोबर आहे की नाही? बरोबर आहे, तुझा तो हक्कच आहे। पण त्या निमित्तानं का होईना तू लग्न केलंस ना, तर आमच्या अनामिकाची सुटका तरी होईल। आणि मग आपलं नातं असं घट्ट होईल, हो की नाही? काय श्रीमंत मोरोपंत येडके असे बघताय काय? वाचा ना, मोठ्यानं वाचा। आमच्या येथे श्री कृपे करून आमचे सुपुत्र चिरंजीव आकाश जोशी आणि चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी काय आप्पा, कधी नव्हे ते एक छोटंसं काम तुमच्यावरती सोपवलं, ते सुद्धा तुम्हाला जमेना। द्या इकडे, मी वाचतो। आमचे येथे श्री कृपे करून चिरंजीव आकाश जोशी आणि ची सौका अनामिका दीक्षित यांचा शुभ विवाह योजलेला आहे। अनु, मी याच्यामध्ये अनामिका दीक्षित असं लिहिले बर का। म्हणजे खरं तर तुझं मूळ आडनाव जोशी, पण मी आपलं दीक्षित। आणि दुसरी गोष्ट सौ आहेस तू, पण तरी सुद्धा सौच्या जागेवरती ची सौ का असं लिहिलेलं आहे। छान आहे ना? काय मस्करी? प्रेम नाम आहेस का? तू घर सोडून निघून गेलीस आणि मग मी ठरवलं परत प्रेमात पडायचं, एका नवीन आयुष्याला सुरुवात करायची। मग मी असे चेहरे शोधायला लागलो, पण मला ना प्रत्येकामध्ये फक्त तुझाच चेहरा दिसायचा। आणि मग मी पुन्हा तुझ्याच प्रेमात पडलो। काय करू सांग? तू का तोंडाला येईल ते बोलतोस का रे? काय बोलतोयस याचं भान आहे का तुला? दादा नाही ना इथे, म्हणून एवढी हिंमत होती याची। आणि काय रे, मी माझ्या बायकोच्या सोबत एकदा नाही 56 वेळा लग्न करेल। तुझा प्रॉब्लेम काय? कारण आता माझी वहिनी आहे ती। दादा जाताना तिची जबाबदारी माझ्यावर सोपवून गेली। छान पार पाडा
व्यवस्थितपणे कन्यादान कर. त्याने वडील नाही आहेत तिला म्हणून, बस, बाकी काय नाही. झालं समाधान? माझ्या मनात ही एवढी किंमत आहे तुझी, कचरा पेटीत टाकण्या इतकी. तुझ्या या वेडेपणात आता मी येणार नाही. निघायचं. मी बघतो कशी लग्नाला येत नाही ते. तू काय मला बघशील रे? सौरभ बघून घेईल तुला. मला बघायला तो परत यायला पाहिजे की नाही माई? ट्राय कर, फोन कर, फोन करून बघ ना. ये क्या हुआ, कैसे हुआ, कब हुआ, क्यों हुआ, जब हुआ तब हुआ. मावशी तुम्ही नका टेन्शन घेऊ. अहो आकाश कसा आहे तुम्हाला माहिती आहे ना. त्याच्या बोलण्याकडे नका लक्ष देऊ तुम्ही. काय बाई हा माणूस कधी येतो कधी जातो. भीतीदायक प्रकरणच आहे. वल्ले तू जरा गप्प बैस. वहिनी लागत नाहीये फोन. बिझी असतील सर, कामात असतील. अरे रिंग पण होत नाहीये. अरे वाटेत असेल कुठेतरी. तुम्ही सगळे त्या आकाशकडे नकाने लक्ष देऊ. तुम्हाला माहिती आहे ना तो कसा आहे. पाणी आणणार आहे कुठेतरी. आपण डॉक्टरला फोन करूया का? श्वास घे, श्वास घे. मावशी काय झालंय ना? मावशी काळजी करू नका प्लीज. सौरभला फोन लागला का? नाही लागेल लागेल आता. मावशी. नाही मावशीबाई, हे बघा मावशीबाई, बसा, तुम्ही बसा. जास्त बोलू नका हो. बोलण्याने तुम्हाला जास्त त्रास होतो. जाऊ दे, त्रास जाऊ दे. आधी माझं लेकरू कुठे आहे मला सांगा. मावशी सापडेल. मावशी आकाशकडे लक्ष नका देऊ. मावशी आकाशकडे लक्ष नका देऊ. घाबरवायला म्हणतोय हे सगळं. सौरभला काही होणार नाहीये. फोन लागेल. माझं सौरभ कुठे आहे? अगं सापडेल मावशी. आत घेऊन जा. आत घेऊन जा. आत घेऊन जा. अगं श्वास घे तू. सौरभला एक बोटे सरांना करते फोन. त्यांचा नंबर आठवत नाही हो आप्पा. सेव्ड असेल ना? सेव्ड बघा लवकर. हॅलो हॅलो सर, मी अनामिका बोलते. जरा म्हणजे सौरभ गेला ना, तिकडचा नंबर आहे का? त्याचा फोन लागत नाही. काही कॉन्टॅक्टच होत नाही आमचा. काय झालं मिस अनामिका? एनी प्रॉब्लेम? सर खूप वेळ फोन प्रयत्न करते. जरा इथे एक एमर्जन्सी होती पण कॉन्टॅक्ट होत नाही. तिकडच्या ऑफिसचा नंबर आहे का? लँडलाईन वगैरे असं काही? ओके, तिथल्या ऑफिसचा नंबर आहे माझ्याकडे. मी चौकशी करतो आणि कळवतो तुम्हाला. हो सर, प्लीज. थँक्यू. ते कळवतात आप्पा. होणाऱ्या सुनबाई, मी वल्लीच्या साथीनं आजपर्यंत तुमच्याशी काही बरा वागलो नाही हो. पण खरंच मी तसा नाहीये हो. मी तसा नाहीये. मला सौरभराव प्रामाणिक आहेत, चांगले आहेत याची जाणीव आहे हो. आप्पा, हे सगळं आता का बोलताय तुम्ही? होईल सगळं नीट. नाही हॅलो काय झालं सर? झाला का काही कॉन्टॅक्ट? मिस अनामिका आज सौरभ रूमवरूनच काम करणार होता. तो ऑफिसला गेलाच नाहीये. थँक्यू.
मला बघायला तो परत यायला पाहिजे की नाही माई? फोन करून बघ ना. सौरभच्या केसाला जरी धक्का लागला ना आकाश, तर मी पप्पा तुम्ही काहीच खाल्लं नाहीये ना, खाऊन घ्या. नाही नकोय मला. हो काय झालंय, तुम्ही खायला नको म्हणताय, काय झालं? घशाखाली घास उतरणार आहे का सांग ना. घरात प्रसंग काय ओढवलाय आणि तू. अहो पण आप्पा तुमची तब्येत पण बघायला हवी ना. अशक्तपणा येईल तुम्हाला, तुम्ही काही खाल्लं नाही तर. थोडंसं खाऊन घ्या. मी एक काम करते, मी कोणाला काही सांगणारच नाही. हा घ्या खा. वल्ले, लाज हा शब्द तुझ्या शब्दकोशात नाहीच आहे मुळी. हे बघ, आधी सौरभ रावांना दूरध्वनी हा लागायला हवा. ते कसं करता येईल ते तू बघ जा. हो हो आपण ते बघूया. आधी तुम्ही एक घास खाऊन घ्या. नाही नकोय ग मला. अहो आप्पा असं नका. अगं वल्ले, तुला सांगितलं ना नकोय म्हणून. अहो आप्पा एक आप्पा, ते आप्पांना काय झालंय? अरे तुझा प्रॉब्लेम काय रे? ममावर प्रेम करतोस ना, इतकी वर्ष मला मिस करतोस वगैरे सांगितलंस, मग का असं वागतोयस? राधा काय झालंय? त्याला विचार कसा वागतोय बघ तू. मी काय सांगते ते नीट लक्षात घे. सौरभला जर तू काहीही केलंस ना, तर तुला बाबा म्हणणं तर दूरच, तुला परत ओळखही दाखवणार नाही. कळतंय? अरे पिल्लू, अशी चिडचिड का करते तू? काय जरी झालं तर शेवटी तुझा बाबा आहे मी. पण मी तसं मानत नाही. कारण सौरभला त्रास देऊन जर का कोणी जबरदस्ती माझ्या मामाशी लग्न करू बघत असेल ना, तर तो माझा बाबा असूच शकत नाही. अगं जबरदस्ती काय त्यात? अनामिकानेच निवडले ना त्याला जोडीदार म्हणून. हो कावेरी ताई, 22 वर्षापूर्वी केलेली चूक आहे ती अनामिकाने. ए मॉम, नव्यानं आयुष्याला सुरुवात करतो की नाही आता? 6 तारखेला लग्न आहे. दुनियाभराची कामं पडली, तुम्ही नको त्या गोष्टीवरती कशाला चर्चा करत बसलाय लोकांनी? हा तुम्ही लागा कामाला सासूबाई. देवा, माझे भाऊजी खूपच चांगले, अगदी सोन्यासारखे आहेत. सगळ्यांची इतकी काळजी घेतात. त्यांचं रक्षण कर रे देवा. नाहीतर आजकाल काय जग इतकं स्वार्थी झालंय, इतकं स्वार्थी झालंय की काहीच सांगता येत नाही. कधी काय होईल काहीच नेम नाही. देवा, या सगळ्यात माझ्या सोन्यासारख्या भाऊजींचं रक्षण कर. रक्षण कर रे देवा. माई मावशी, तुम्हाला आठवते मामा आजोबांना नेहमी म्हणायचे आपल्या भाऊजींचं आयुष्य जरा कमीच आहे. का कोणास ठाऊक, राहून राहून आज मला ती गोष्ट आठवते आणि भयंकर भीती वाटते. दिवस विजला अचानक आपोआप. अगं बाई, हे अशुभ असतं ना माई मावशी. तेव्हा 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 माझ्या भाऊजींचं रक्षण कर, माझ्या भाऊजींचं रक्षण कर. त्यांना संकटापासून लांब ठेव. अशुभ असतं ना हे. वल्ले, म्हातारी खरंच गचकली तर? नाही नाही, मी लवकरात लवकर या पेपरांवर सह्या घेऊन टाकते. आत यायचे?
माप ओलांडायचं, आत यायचं. हा काय पोरकटपणा आहे? अच्छा, तुम्ही आखली ती लक्ष्मण रेषा, मी माप ठेवलं तर तो पोरकटपणा. हे माझं घर आहे हे विसरू नकोस. मी असलं काही करणार नाहीये. मी सांगतोय तुला. सौरभ कुठे आहे? काय फरक पडतो? काय फरक पडतो? सौरभ कुठे आहे? 6 तारखेला आपलं लग्न आहे, जाऊ दे ना. तो असला काय नसला काय, काय फरक पडतो? आकाश, ओरडू नकोस, ओके? तू फक्त 6 तारीख लक्षात ठेव. नोव्हेंबर 6 या तारखेला आपल्या लग्नाचा वाढदिवस असतो आणि या तारखेला आपण पुन्हा एकदा लग्न करणार आहोत. आकाश जोशी वेड्स अनामिका दीक्षित. माझं सौरभवर प्रेम आहे, फक्त सौरभवर. आणि मी लग्न करीन तर त्याच्याशीच. काय ग वल्ले, तू अशी अंधारात तिथं काय करतेस? अहो मी तुम्ही इथे काय करताय? काही नाही ग, मी असा शतपावली करण्याकरता चाललो होतो, तेवढ्यात आतून आवाज आला, खुडबुड खुडबुड असा. परत अंधार, तुझे येत नाही म्हणून म्हटलं बघावं आतमध्ये, तर तूच. हा मीच इथे. आता तुम्ही जा, मला माझं काम करू द्या. तुझं कसलं काम? कागदपत्र आहे ती. कसली कागदपत्र आहेत ही? या वाड्याची. मग ती तुला कशाला हवी आहेत? असं काय करताय? बाहेर काय चाललंय ते बघताय ना. उद्या जर का भाऊजींना आणि माई मावशींना काही झालं तर कुठे जाणार आपण? आपल्याला घर पण नाहीये, रस्त्यावर येऊ. नाही नाही, म्हणून ना मी हा वाडा आपल्या नावावर करून घेणार आहे. बोलले काय? अगं तुझ्या जिभेला काही हाड का? का असे खाल्ल्या घरचे वासे मोजू नयेत ग? या वाड्याचे, सौरभरावांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. कधी कधी मला लाज वाटते ग की ही अशी स्वार्थी पाताळ यंत्री मुलगी ही माझी मुलगी हे सांगायला. बोलले अगं मनाची नाही, निदान जनाची तरी लाज बाळग. काय बोलताय तुम्ही? अहो मी जे काही करते ते आपल्यासाठी करते ना. आणि तुम्हाला माझी लाज वाटते? लाज वाटते ना, तर मग निघून जा तुम्ही इथून. पण विसरू नका, तुम्ही या घरात माझ्यामुळे राहताय. बरोबर आहे म्हणले, अगदी बरोबर आहे. तू म्हणतेस ते बरोबरच आहे. आणि गेलोही असतो मी या घरातनं, तू म्हणतेस तसं. पण काय आहे, सौरभराव इथं नसताना इथं या वाड्याला आपली गरज आहे, माणसांची गरज आहे इथं. तू मला मध्ये घरातनं बाहेर काढलं होतं, चालतेव्हा म्हणाली होतीस, तेव्हा ह्या म्हाताऱ्याला सौरभरावांनीच आसरा दिला. आणि आता ते बेपत्ता असताना मी जर इथून निघून गेलो ना, तर माझं मन मला क्षमा नाही करणार. बाप्पा छान. याआधी तुम्ही प्रत्येक वेळेला माझं समर्थन करायचं, माझी बाजू घ्यायचा. हो पण आता तुम्ही. आता मी सुधारलोय. तू सुद्धा वेळीच तुझ्या वागण्यात सुधारणा कर, नाहीतर एक दिवस या वाड्यात तू एकटी असशील, कोणी नसेल का तुझ्या बरोबर. मग तू तुझ्या नावावर असलेले वासे भिंती हे कवटाळून बस. तू एकटीच असशील इथं, तुझा नवरा सुद्धा तुझ्या बरोबर नसेल, समजलं? अप्पा, अहो अप्पा, वाह, त्यांच्यासाठी मी हे सगळं करते तर ते मलाच सांगतात सुधार म्हणून. उद्या हे रस्त्यावर आले तर कोण बघणार आहे यांच्याकडे? नाही नाही वल्ली,
जाऊ दे त्यांना त्यांच्या बाजूने जाऊ दे. ही वल्ली ना खमकी आहे सगळं एकटीने करायला. मी या वाडा माझ्या नावावर करून घेणार म्हणजे घेणारच.